आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो बहुधा प्रत्येक घरात कधी ना कधी घडतोच. म्हणजे विचार करा, आपण ऑफिसमधनं किंवा बाहेरून एकदम दमून घरी आलोय. हो, आणि आल्या आल्या कटकट सुरू. अगदी तेच. अचानक एखाद्या क्षुल्लक कारणावरून, कधी टीव्हीच्या रिमोटवरून किंवा एसीच्या तापमानावरून वाद सुरू होतात. घरातली शांतता पार गायब होते. आणि एक विचित्र तणाव निर्माण होतो. खरं तर या सगळ्याचा सर्वात वाईट परिणाम घरातल्या लहान मुलांवर होतो हे आपण विसरतो. हो, ते मी वाचत होते कुठेतरी. मुलं आतल्या आत घुसमटतात. एक्झॅक्टली. मोठ्यांच्या या सततच्या चिडचिडीमुळे त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही. त्यांचीही चिडचिड वाढते. संपूर्ण घरातलं वातावरण खूप जड होऊन जातं. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेचा आपला मुख्य उद्देश हाच आहे की या अशांततेमागे नक्की काय कारणं असू शकतात हे शोधून काढणं. आपण ज्या माहितीवर आज चर्चा करणार आहोत त्यानुसार घरातला वास्तुदोष हे एक मोठं कारण असू शकतं. होय, आपण उपलब्ध असलेल्या काही विशेष लेखांवर आणि माहितीवर आज लक्ष केंद्रित करणार आहोत. म्हणजे घरातल्या वस्तू, त्यांची दिशा आणि मांडणी आपल्या मूडवर कसा परिणाम करतात हे बघायचे आपल्याला. मी याबद्दलच्या ज्या नोट्स वाचत होते त्यातल्या एका माहितीने माझं लक्ष वेधून घेतलं. देवघराच्या जागेबद्दल म्हणताय का? हो, तेच. घरातल्या सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या जागेबद्दल त्यात एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. या माहितीनुसार घरातलं देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यात म्हणजे नॉर्थ ईस्टलाच असायला हवं. बरोबर. ईशान्य दिशा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पण यासोबतच आणखी एक महत्त्वाचा नियम असा सांगितलाय की पूजेला बसताना आपला चेहरा नेहमी पूर्व किंवा पश्चिमेला असावा. आता हे थोडं कुतूहल वाढवणार आहे. म्हणजे चेहरा पूर्व किंवा पश्चिमेलाच का? नुसतं ऊर्जेचा प्रवाह असं म्हणण्यापेक्षा यामागे नक्की काय तर्क असावा बरं? पूर्व दिशा ही उगवत्या सूर्याची दिशा आहे. सकाळची कोवळी किरणं आणि ताजी हवा या दिशेकडून येते. म्हणजे एक फ्रेश सुरुवात म्हणता येईल. अगदी. जेव्हा आपण पूर्वेकडे तोंड करून बसतो तेव्हा ती सकाळची पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला थेट मिळते, ज्यामुळे मन एकाग्र व्हायला मदत होते. आणि दुसरं म्हणजे देवघराची रोज स्वच्छता ठेवणं आणि न चुकता तिथे दिवा लावणं, या काहीतरी होतं ना त्यात. हो, तर अंधार दूर करणारा दिवा हा केवळ प्रकाशाचा नाही तर घरातली नकारात्मकता आणि नैराश्य जाळून टाकण्याचं प्रतीक मानलं गेलंय. बरं, म्हणजे एकंदरच स्वच्छ आणि उजळ जागा घरातली चिडचिड कमी करायला मदत करते हे नक्कीच पटण्यासारखं आहे. हो, साधी गोष्ट आहे. पण आता एका अशा वळणावर येऊया जे वाचून मला खरंच खूप आश्चर्य वाटलं. आपण अनेकदा बघतो की लोक आदरापोटी आपल्या पूर्वजांचे किंवा दिवंगत व्यक्तींचे फोटो थेट देवघरात देवांच्या शेजारीच ठेवतात. हो, शेवटी तो एक श्रद्धेचा आणि प्रेमाचा भाग असतो ना. हो, पण आपल्या आजच्या माहितीनुसार ही खूप मोठी चूक आहे. आणि हे ऐकून अनेकांना धक्का बसू शकतो, पण अभ्यासक असं सांगतात की देवघर हे घरातल्या सकारात्मक आणि उच्च ऊर्जेचं सर्वात मोठं केंद्र असतं. तिथे पूर्वजांचे फोटो ठेवल्यास दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा एकमेकांना छेद देतात. अच्छा, म्हणजे एका प्रकारचा एनर्जी क्लॅश होतो. एक्झॅक्टली. या एनर्जी क्लॅशमुळे घरात एक प्रकारचा अदृश्य तणाव निर्माण होतो, ज्याचं रूपांतर मोठ्या आणि विनाकारण होणाऱ्या भांडणांमध्ये होऊ शकतं. खरं सांगायचं तर केवळ एक फोटो चुकीच्या जागी ठेवल्याने घरातली भांडणं वाढू शकतात यावर चटकन विश्वास ठेवणं थोडं कठीण जातं. ते आहेच, पण आपण फक्त स्रोतांमध्ये दिलेला विचार समजून घेत आहोत. हो. मग हे फोटो नक्की कुठे लावायला हवेत असं सांगितलंय त्यात? यावर अत्यंत सोपा उपाय दिलाय. पूर्वजांचे फोटो नेहमी घराच्या दक्षिण दिशेच्या भिंतीवरच लावले पाहिजेत. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पितरांची मानली जाते. ओके, म्हणजे तिथे फोटो लावल्याने ऊर्जेचं संतुलन बिघडत नाही आणि घरात विनाकारण होणारे कलह टळतात. अगदी बरोबर. वाह! म्हणजे आदराचं स्थान तेच राहतं, फक्त जागा बदलते. आता जरा घराच्या सजावटीकडे आणि रंगांकडे वळूया. रंग आणि आपला मूड यांचा तर थेट संबंध असतोच. हो, आजच्या माहितीत स्पष्ट लिहिलंय की घरामध्ये काळ्या रंगाचा अतिवापर टाळायला हवा. कारण काळा रंग हा अंधाराचा किंवा नकारात्मकतेचा प्रभाव वाढवतो असं मानलं जातं. म्हणूनच घराच्या भिंतींसाठी किंवा सजावटीसाठी पांढरा, सौम्य निळा किंवा हलका हिरवा अशा शांत रंगांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. हे लॉजिकल वाटतंय. एक साधं उदाहरण घेऊया. समजा आपण एका अशा खोलीत बसलो आहोत जिथे भिंती खूप गडद रंगाच्या आहेत. तिथे थोड्याच वेळात आपल्याला एक प्रकारचं दडपण आल्यासारखं वाटेल. हो, एक प्रकारची घुसमट जाणवेल. तिथे खूप वेळ थांबणं शक्य होत नाही. पण तेच जर आपण एखाद्या सौम्य निळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या खोलीत गेलो तर तिथे आपोआपच मन शांत होतं. एक प्रकारचा मोकळेपणा जाणवतो.
कारण हे हलके रंग प्रकाश परावर्तित करतात ना, ज्यामुळे घरातलं वातावरण प्रसन्न राहतं. साहजिकच मन शांत असेल तर घरातले वाद आपोआपच कमी होतात. अगदी 100%. म्हणजे या संपूर्ण चर्चेचा थोडक्यात सारांश काढायचा झाला तर देवघराची ईशान्य दिशा, पूर्वजांच्या फोटोंची दक्षिणेकडची योग्य जागा आणि घरातले डोळ्यांना सुखावणारे सौम्य रंग. हे अगदी साधे आणि छोटे वाटणारे बदल आहेत, पण यामुळे घरातल्या वातावरणात आणि आपल्या मानसिक शांततेत खूप सकारात्मक फरक पडू शकतो, असं या नोट सांगतात. पण इथे एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी. हो, मी तेच बोलणार होतो. आज आपण जी काही चर्चा केली ती केवळ आपल्या समोर असलेल्या माहितीवर आणि वास्तुशास्त्राच्या संदर्भांवर आधारित आहे. यातून कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला आपण अजिबात दुजोरा देत नाही आहोत. हो, आपला उद्देश फक्त उपलब्ध माहितीचे विविध पैलू आणि त्यातले विचार निष्पक्षपणे समजून घेणं हा आहे. बरोबर. आता जाता जाता एका नव्या आणि भन्नाट कल्पनेवर विचार करूया. जर वास्तुशास्त्रानुसार आपल्या आजूबाजूच्या भौतिक वस्तू, भिंतींचे रंग आणि दिशा आपल्या मानसिक शांततेवर इतका खोल प्रभाव टाकत असतील तर मग आपल्या डिजिटल वावराचं काय? गुंतागुंतीची रचना, त्यांचे भडक लाल रंगाचे नोटिफिकेशन्स आणि सतत येणारे अलर्ट्स, हे सगळं आपल्या दैनंदिन मानसिक शांततेवर नकळतपणे किती मोठा आघात करत असेल नाही? क्या बात है. हा विचार खरंच चक्रावून टाकणार आहे. आपल्या घराच्या वास्तूसोबतच आपला हा डिजिटल वास्तू कसा असायला हवा यावर नक्कीच चिंतन करायला हवं. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया.